नमस्कार. मुंबई तकच्या समजून घ्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे की ठाकरेंऐवजी शिंदे सोबत आले. भाजपला याच्यामध्ये नेमका कसा आणि काय फायदा झालेला आहे, किंबहुना फायदा झालेला आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत. आता हे म्हणण्याचं कारण म्हणजे की कितीही कुठलाही पक्ष हा युती आणि आघाडीमध्ये नांदत असला तरी सुद्धा स्वबळावर सत्तेत येण्याचं किंवा स्वबळावर एखादी राज्य किंवा शहर किंवा महानगरपालिका ही आपल्या ताब्यात ठेवण्याची महत्वाकांक्षा ही प्रत्येकच पक्षाची असते. आणि म्हणून अधूनमधून सगळेच राजकीय पक्ष हे स्वबळावर निवडणुका लढवून या सगळ्या गोष्टी चाचपडून पाहतच असतात की आपली ताकद किती आहे. खरं तर भाजप असेल किंवा शिवसेना असेल, 2017ला ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या होत्या त्यावेळेला दोघेही जण हे स्वबळावर लढले. उद्धव ठाकरेंनी तर भाषणांमध्ये, जाहीर सभांमध्ये असा उल्लेख केलेला होता की 25 वर्ष आमची युतीमध्ये सडली आणि इथून पुढे भाजपसोबत कधीही युती करणार नाही. महानगरपालिकेला स्वतंत्र लढले आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये भाजपने किती हातपाय पसरलेले आहेत याचा एक अंदाज बांधता आला. कारण की शिवसेना आणि भाजपच्या जागा जर पाहिल्या तर अवघा 2चा त्याच्यामध्ये फरक होता, 82 आणि 84. आणि सोबतच मतांची टक्केवारी सुद्धा जर आपण पाहिली तर ती सुद्धा अवघी 1% एवढाच त्याच्यामध्ये फरक होता. त्याच्या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर 2014ला सुद्धा शिवसेना भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या आणि त्याही वेळेला भले त्याच्यामध्ये मोदी लाट असेल आणि इतर सुद्धा कारणं असतील, पण भाजपच्या जागा या 122 पर्यंत त्यांनी झेप घेतलेली होती. त्यामुळे भाजप ही आता मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेली आहे हे शिवसेनेने तर मान्य केलेलंच आहे. पण तरी सुद्धा भाजपला स्वतःच्या जोरावर स्वबळावर अजूनही मुंबई सारख्या पट्ट्यामध्ये हातपाय पसरणं शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना जरी दूर लोटलेलं असलं तरी त्यांची रिप्लेसमेंट म्हणून शिंदेना जे जवळ करण्यात आलेलं आहे, परिणामी अजून सुद्धा महायुतीचा किंवा भाजपचा साथीदार महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिवसेना आहे. अशा परिस्थितीमध्ये जी स्वबळावर येण्याची महत्वाकांक्षा आहे किंवा स्वबळावर राज्य आणि अर्थातच महानगरपालिका स्वतःकडे ठेवण्याची जी महत्वाकांक्षा आहे ती भाजप कितपत पुरी करू शकणार आहे, या सगळ्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये. आणि येस, पहिलाच प्रश्न मला सुरुवातीपासूनच खरं तर सुरुवात करायची वाटते की तुम्हाला ही तुलना योग्य वाटते का की ठाकरेंऐवजी शिंदेची रिप्लेसमेंट ही महायुतीमध्ये झालेली आहे का? कसं आहे, या निवडणुकीमध्ये भाजपचा भौगोलिक विस्तार आपण जर का जागांच्या याच्यात पाहिला तर भरपूर झालेला आहे. संख्या त्यांची खूप वाढलेली आहे. पण आपण मतांची टक्केवारी पाहिली तर 2014 पेक्षा सुद्धा 1% कमी मत आहे. म्हणजे मतांच्या टक्केवारीत त्यांचा जेवढा विस्तार व्हायला हवा होता तेवढा काही अद्याप आपल्याला दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये हा पेच 100% आहे की जरी आता सत्ता तिसऱ्यांदा तसं म्हटलं तर मधली 2.5 वर्ष सोडली तर आलेली असली तरी 2009 ते 2014 यामध्ये त्यांनी जी झेप घेतली, साधारण मला वाटतं 60 लाख वगैरे मतं होती, ती 1,40 लाखाच्या वर गेली. त्याच्यानंतर पुढची त्यांना झेप घेता आलेली नाही. म्हणजे पुढचा जो त्यांचा एक मोठा दबदबा सगळ्या राज्यात निर्माण व्हायला हवा होता, पाळंमुळं जी त्यांची रुजायला हवी होती ती रुजलेली नाहीये. आणि म्हणून नेहमी मी सांगतो की गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश इथला भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातल्या याच्यात फरक केला पाहिजे. किंबहुना यांना आपल्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात थांबवण्याची किंवा त्यांच्यासाठी महाराष्ट्र देण्याचं एक कारण हेच आहे की अजून भाजप रुजवण्याची कामगिरी त्यांना बजावायची आणि ती पुढची बराच काळ चालू राहणार आहे. त्यामुळे ही तुलना अगदी बरोबर आहे की त्यांनी रिप्लेस केलं, कारण अजूनही भाजपला पूर्णपणे स्वबळावर आपण सत्तास्थानी येऊ इतकी ताकद आलेली नाही, हे वास्तव आहे. फक्त उद्धव ठाकरे बरोबर असताना जे नंतर घडलं, म्हणजे 19 नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना धक्का दिला, त्याच्यानंतर प्रायोरिटी बदलली आणि प्रायोरिटी अशी ठरली की उद्धव ठाकरेंचा आधी पराभव करूया, मग शरद पवारांचा पराभव करूया. आणि त्यात ते बऱ्यापैकी विधानसभेत यशस्वी झाले. लोकसभेत झाले नव्हते पण विधानसभेत ते बऱ्यापैकी यशस्वी झाले, त्यांना दुर्बळ करण्यात, म्हणजे पराभव आणि दुर्बळ करण्यात. पण हे करताना त्यांना एकनाथ शिंदे आणि अजितदादांची मदत घ्यावीच लागली. म्हणजे खरं म्हटलं तर युतीच्या काळात म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंची युती होती त्या काळात जसं संख्याबळ होतं तेव्हा भाजपचं 122 होतं जर का आपण 2014ची तुलना केली तर, आणि शिवसेनेचं जेवढं होतं तशीच आता शिंदेकडे आलेली आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर पुन्हा पहिले पाडे 55 म्हणतात तसंच चित्र झालेलं आहे. आता यातून सत्ता हातात घेतल्यावर भाजपला
पुढे आपला विस्तार करायचा आहे आणि तो विस्तार शिंदेना बरोबर घेऊन करताना म्हणजे आपलाही विस्तार करायचा, शिंदेना दुखवायचंही नाही, अजितदादांनाही दुखवायचं नाही. त्यांच्या म्हणजे आपली मतसंख्या वाढवताना त्यांची मतसंख्या पण फार घटणार नाही अशी काळजी घ्यायची. ही या सगळ्या कसरती भाजपला करायला हवी आहेत आणि ते करण्यासाठी योग्य व्यक्तिमत्व म्हणून नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसांचं होतं. म्हणून त्यांच्या हातीच महाराष्ट्र जाईल असं होतं. पण हा जो पेच आहे, जो पेच भारतीय जनता पक्षाला शिवसेनेबरोबर युती केल्यापासनं म्हणजे 95 पासनं जाणवतोय, तो अद्यापही मोठ्या प्रमाणात तसाच आहे. फक्त उद्धव ठाकरे जितकी विरोधाची लाईन युतीत असताना सुद्धा घेत होते अनेकदा, आपण ते पाहिलेलं आहे 2014 ते 19 मध्ये किंवा 95 ते 99 मध्ये सुद्धा शिवसेनेची, तेव्हा शिवसेना मोठा भाऊ होता त्यामुळे ते भाजपला सहन करायला लागत होतं. नंतर चित्र बदललं. तेवढं ताणाताणी एकनाथ शिंदेबरोबर होणार नाही अशी आता भाजपला अपेक्षा आहे. त्याच्यात आणखी एक छोटा पेच आहे आणि तो पेच गमतीशीर आहे. तो असा आहे की एकनाथ शिंदेची परवा जर का आपण शपथविधीच्या वेळे हे ऐकलं तर त्यांनी स्वतःची थेट लिंक किंवा काय म्हणू ती मोदी शाह यांच्याशी जोडलेली आहे. म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव नाही घेतलं. त्यांनी माझे नेते कोण आहेत तर बाळासाहेब ठाकरे आहेत, आनंद दिघे आहेत, त्याच्यानंतर मोदी आणि अमित शाह आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं ते चॅनेल वेगळं ठेवलंय. आता ते चॅनेल कायम ठेवून ते फार हुशारीने तो डाव खेळत आहे. त्यामुळे स्थानिक भाजपची त्याबाबत थोडीशी पंचायतच होणार आहे. सोबतच मला म्हणजे ते विचारायचं होतं कारण की आपण आता जर निवडणुकांचे निकाल पाहिले तर खासदारांच्या संख्येनुसार पाहिलं तर आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा 19 आणि 24 ची आपण तुलना दाखवतोय. 19 मध्ये सुद्धा समसमान जागा आलेल्या होत्या मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या. 24 मध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना युतीतली एक जागा आलेल्या आहेत पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मात्र 3 जागा आल्या. आता त्याच्यामध्ये आपण हा पुन्हा एकदा म्हणजे एक बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा झाला की जे भाजपचं म्हणणं आहे की हा एक फेक नरेटिव्ह होता, त्यावेळेसचा एक नरेटिव्ह होता तो त्या निवडणुकीपुरता चालला, पुढे चालणार नाही. तर त्याच्यानंतर मग आपल्याला आमदारांचे सुद्धा जर आपण आकडे पाहिले तर इथे सुद्धा म्हणजे जी शिवसेनेची मुंबईमधली स्पेस आहे ती भाजप आपल्याकडे कॅप्चर करू शकणार आहे का किंवा ती कॅप्चर त्यांना करता आली का ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. त्यांनी मधल्या काळामध्ये जे काही त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे त्याच्यानुसार. कारण की 19 ला सुद्धा भाजप 16 वर होती, आता 24 मध्ये सुद्धा भाजप 15 वरच राहिलेली आहे मुंबईतले आमदार. शिवसेनेचे हे आपण पाहिलं तर 19 मध्ये सुद्धा शिवसेना 14 वर होती आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मुंबईमध्ये जास्त जागा आहेत. कंबाईंड शिवसेनेचे आपण आकडे पाहिले तर आता सुद्धा भाजपपेक्षा शिवसेनेचे टोटल म्हणजे दोन्ही शिवसेना कंबाईन करून आमदार पाहिले तर ते 16 पर्यंत जात आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये जे हातपाय भाजपला ऍक्च्युअल पसरायचे होते त्याच्यासाठी जे ठाकरेंना रिप्लेस करण्यात आलं, जे शिवसेनेचं पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये विभाजन झालं, या सगळ्याचा भाजपला मुंबईत कसा फायदा झाला किंवा फायदा झाला असं म्हणता येऊ शकतं का? हे आकडे पाहिले तर फार फायदा झालाय असं वाटत नाही. पण जर का आपण मगाशी तू जो उल्लेख केलास की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहिलं मागच्या, तर भारतीय जनता पक्षाने खूप मोठा फायदा मिळवला होता आणि जवळपास समसमान जागा घेतल्या होत्या. मला असं वाटतं ती भाजपची पहिली मोठी चूक होती की त्यांनी मुंबई महापालिकेवरची आपली सत्ता सोडली. ती सत्ता जर का भाजपने हातात ठेवली असती, भले उद्धव ठाकरेंना नाराज करून, कारण तेव्हाही त्यांना एक भारतीय जनता पक्षाला भीती होती की उद्धव ठाकरेंना नाराज केलं तर ते सत्तेतनं बाहेर पडतील. पण आता ज्या आपल्याला गोष्टी कळत आहेत तर 17 मध्ये म्हणजे जेव्हा महापालिका निवडणूक झाली त्या दरम्यानच्या काळात किंवा नंतर शरद पवार भाजप बरोबर जायला तयार होते आणि भाजपने जर का उद्धव ठाकरे स्वतःहून बाहेर पडल्यावर म्हणजे महापालिकेत पराभव झाला म्हणून मी बाहेर पडतो किंवा मला सत्ता दिली नाही म्हणून बाहेर पडतो अशा रीतीने बाहेर पडले असते तर भाजपला पुढे जे स्पष्टीकरण कायम द्यायला लागलं, गद्दारी वगैरे सगळं ते द्यावंच लागलं नसतं. म्हणजे शरद पवार बरोबर आल्यामुळे फारसं लोक म्हणाले असते की तुमचा निवडणुकीत पराभव झाला म्हणून पुढे तुम्ही बाहेर पडलात, उद्धव ठाकरेंना म्हणाले असते आणि भाजपच्या बाजूने लोकमत झालं असतं. तर तो जो विस्तार झाला होता ना तो भाजपने एक काय म्हणतात त्यांना एक स्पेस दिली पुन्हा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेला की मुंबई महापालिका त्यांच्या हवाली करून परत नुसती महापालिका नाही ती स्थायी समिती पण दिली, म्हणजे पूर्ण सत्ता दिली भाजपने. आणि तेव्हा एक देवेंद्र फडणवीसांचं कॅल्क्युलेशन असं असावं की पक्षांतर्गत नाराज जे आहेत किंवा मला आव्हान देणारे आहेत तर माझ्या बरोबर
कायम राहणारा एक दमदार विरोधी पक्ष असावा किंवा सहकारी असावा आणि उद्धव ठाकरे ती भूमिका पार पाडतील अशी त्यांना अपेक्षा होती. ते काय झालं नाही. उलट उद्धव ठाकरेंनी 19 मध्ये वेगळेच मार्ग पत्करला. आता ती स्पेस पुन्हा अक्वायर करणं हे भारतीय जनता पक्षासाठी मोठं कसोटीचं होणार आहे. आणि माझा जो एक मुद्दा आहे की आज केंद्र सरकारला सुद्धा मुंबईवर आपली पूर्ण ताकद, आपला प्रभाव असणं, आपली सत्ता असणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. कारण देशातलं कुठलंही मेट्रो शहर हे भाजपकडे सध्या नाही. मुंबई हीच एकमेव, अर्थात राज्य सरकार जेव्हा मुंबईचं असतं तेव्हा मुंबईवर ताबा नाही म्हणता येणार, पण प्रभाव बऱ्यापैकी असतोच. पण तिथेही डबल इंजिनचं जर का हे लावलं की म्हणजे मग कसं होईल, महापालिका आमची, राज्य सरकार आमचं, केंद्र सरकार आमचं, यातून जो एक मुंबईवर प्रभाव पडेल आणि उद्धव ठाकरेंना जो एक दणका बसेल किंवा त्यांचं आणखी त्यांना म्हणजे त्यांचा पक्ष राजकीय दृष्ट्या दुर्बळ होईल, ते भाजपला करायचं असेल तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना बरोबर घेणं भाग आहे आणि आपली जी स्पेस आहे ती आकुंचित करणं भाग पडणार आहे. कारण आता मुख्यमंत्री पदावर थोडी माघार घेतलेले एकनाथ शिंदे त्याचं आपलं वजन हे मुंबई महापालिकेत नक्की वापरतील. कारण मुंबई ही फक्त आता मुंबई पुरती राहिलेली नाही. म्हणजे एकनाथ शिंदेचं जर आपण प्रभाव क्षेत्र पाहिलं तर ते मुंबई, ठाणे, पालघर, काही प्रमाणात कोकण या सर्व पट्ट्यात आहे. आणि तिथे जवळजवळ म्हणजे एकनाथ शिंदेच्याच प्रभावात 11हून जास्त महानगरपालिका आहे, जो एक मोठा मेजर चंक आहे त्यातला. अशा वेळे भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे जिथे भारतीय जनता पक्ष होता तिथेच आहे, फक्त सत्ता मिळालेली आहे आणि सत्तेतनं विस्तार कसा करायचा यांना न दुखावता, कारण यांना दुखवूनही चालणार नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे माझ्या मते मुंबई महापालिकेतलं जागा वाटप हे अतिशय रंगतदार आणि त्याच्यात बऱ्यापैकी ओढाताण शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात होईल. पण मुंबई महानगरपालिकेचाच विषय निघाला म्हणून तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा सोबत ठेवलं जाईल? कारण की 2017ला ज्या वेळेला शिवसेना सोबत नसताना सुद्धा भाजपला जर एवढं चांगलं यश मिळालेलं आहे, तर आता भाजप आणखीन थोडी पुढे गेलेली आहे, आणखीन थोडी झेप घेतलेली आहे, आणखीन ताकद सुद्धा लावली जाईल. अर्थात त्यांचा अभ्यास झालेला असणार आहे. आपण जसं पाहिलं की आशिष शेलार यांना या मधल्या 2.5 वर्षामध्ये मंत्रिमंडळात न घेता त्यांच्यावर पूर्णपणे मुंबई भाजपची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आणि जसं त्यावेळेला पोटनिवडणूक जी एक अंधेरीची लागलेली होती त्यावेळेला आशिष शेलार फार अडून होते की आपण ही निवडणूक लढवलीच पाहिजे, म्हणजे मुंबईतलं काहीही करून सोडता कामा नये. पण अर्थात त्यावेळेला परिस्थिती वेगळी झाली आणि त्यांना ती अंधेरीची पोटनिवडणूक सोडून द्यावी लागली. सो भाजप ही मुंबईवर प्रचंड फोकस्ड आहे. पंतप्रधान मोदींनी रोड शो सुद्धा केलेला होता मुंबईमध्ये. तसे फारसं रोड शो वगैरे आपल्याला बघायला मिळत नाहीत कन्सिडरिंग सगळी स्थिती, ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टींमुळे, पण तेही सगळे प्रयोग करण्यात आलेले होते. मुंबई सारख्या पट्ट्यामध्ये भाजप आता एकट्यानं जाऊ शकते का? म्हणजे जी 2017ची आकडेवारी आहे त्याच्यानुसार, कारण की आता मध्ये सेन्ससच न झाल्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्या असू शकतात, पण एक मी स्क्रीनवर दाखवते की मुंबईत मराठी हे 37% आहेत, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा उत्तर भारतीय 17% आहेत, गुजराती, राजस्थानी सुद्धा 14% घरामध्ये आहेत, दक्षिण भारतीय 8% घरात आहेत, मुस्लिम ख्रिश्चन 21% आहेत आणि इतर 2% आहेत. त्याचसोबत मराठी आणि अमराठी असं फक्त एक स्पष्ट क्लासिफिकेशन बघायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा मराठी 37% आणि अमराठी मतदार मात्र 39% झालेले आहेत, जे की मला असं वाटतं की 2017 नंतर सुद्धा आणखीन त्याच्यामध्ये भरच पडलेली असू शकते, काय घटतील अशी परिस्थिती नाही. अशा परिस्थितीमध्ये भाजप या सगळ्यावर म्हणजे ह्या सगळ्या डेटा लक्षात घेता आणि 2017चा परफॉर्मन्स लक्षात घेता एकट्यानं निवडणुकांना सामोरं जाईल का शिवसेनेला बाजूला ठेवून? कारण पुन्हा एकदा त्या जागा वाटपामध्ये दावे वाढणार, शिंदे म्हणणार की आम्ही आता एवढं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, तर आता बीएमसी तर काही केलं ते सोडणार नाही, शिवसेनेचीच तिथे सत्ता इतकी वर्ष राहिलेली आहे म्हटल्यानंतर. तर हे सगळं पुन्हा घडत बसण्यापेक्षा भाजप एकट्यानंच मुंबईत सामोरी जाईल का आणि तेवढी त्यांची ताकद मुंबईमध्ये तयार झालेली आहे का? पूर्णपणे त्यांची ताकद तयार झाली आहे असं मला वाटत नाही. हा 39%चा जो आकडा आहे अमराठी मतदार हा एक महत्वाचा आहे आणि त्याचे दावेदार असं म्हटलं तर काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पक्षच आत्ताच्या घडीला नक्की आहे. म्हणजे एकेकाळी काँग्रेस मुस्लिम आणि ख्रिश्चन वगळून ते 39%. आणि शिवाय आता जसं योगी आदित्यनाथ तिकडनं आले किंवा म्हणजे हे अमराठी आहे ते सर्व राज्यातनं आलेले आणि त्यातली काही राज्य तर भाजपचीच आहेत. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री येणं, त्यांचे मंत्री येणं, त्यातनं तो दबाव मोठा राहील.
भाजपची स्ट्रॅटेजी अशी राहील, जे 37% मराठी मतदार आहेत त्याच्यात आता आपल्याला 4 दावेदार दिसतात. म्हणजे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि 3 आणि राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे काही, या अर्थाने मी 4 म्हणतो. पण आता ती मतं डिव्हाइड करायची असतील तर त्यांना शिंदेना आणि राज ठाकरेंना बरोबर घ्यावं लागेल, कारण भाजपची प्रायोरिटी उद्धव ठाकरे रिवाईव्ह होणार नाहीत हे बघायची असेल. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका आपल्यातल्या डिव्हिजनमुळे, म्हणजे एकनाथ शिंदे, भाजप आणि राज ठाकरे यांच्यातल्या मतविभागणीमुळे त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होत असेल तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर जाण्याचा नारा देणार नाही किंवा अंडरस्टँडिंग करेल. कारण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी जी चूक, म्हणजे जी त्यांना नंतर लक्षात आली होती की आपण फक्त पक्ष फोडला त्याचं लोकांमध्ये रिएक्शन आली नाही, पण जेव्हा चिन्ह वगैरे घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची सहानुभूती जास्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळाली. तशी संधी ते देण्याचा आता प्रयत्न करणार नाही. त्यापेक्षा आधीपासून सत्तेचं काही वाटप आपल्याला, म्हणजे काय म्हणतात, पडद्यामागच्या अंडरस्टँडिंगने, की त्याला एक काय फायदा आहे की शिंदे खूप तसे रिझनेबल आहेत, म्हणजे ते, आणि अजितदादा, म्हणजे अजितदादांचा आता मुंबईत काही फारसा हा नाही, पण शिंदे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल विचार करून बोलणे करणारे, म्हणजे ते उगाच वादावादी करून नाही असं करणे, आपली ताकद किती आहे, आपण काय करू शकतो, कारण शिंदेसाठी हे महत्वाचं आहे. शिंदेना आता पूर्णपणे शिवसेना कॅप्चर करायची असेल तर उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रभाव जास्तीत जास्त कमी होणं, म्हणजे जी परिस्थिती आज वेगळ्या पद्धतीने एनसीपीची झालेली आहे, शरद पवारांच्या गटाची, त्या लेव्हलला उद्धव ठाकरेंना नेऊन ठेवणं हे शिंदेसमोरचंही चॅलेंज आहे. त्यामुळे दोघांचा शत्रू एक आहे आता, भाजप आणि शिंदे, आणि राज ठाकरेंनाही ते इनडायरेक्टली हवं. तर अमराठी मतदारांवर आपलं वर्चस्व ठेवायचं, त्यातले जास्तीत जास्त मतांचं ट्रान्सफर शिंदेसाठी पण करायचं, आणि शिंदे आणि राज ठाकरेंकडनं मराठी मतं आपल्याकडे घ्यायची, कारण यावेळे युतीमध्ये वोट ट्रान्सफर चांगलं झालं, हे आपल्यालाही डेटा दाखवतो. म्हणजे अगदी अजितदादा आणि भाजपमध्ये पण झालं. तीच स्ट्रॅटेजी वापरून या तिघांना बरोबर घेऊन भाजप पुढच्या चाली खेळेल, पण त्याच्यात हे बघेल की सत्ता, म्हणजे पुन्हा एकदा राज्यासारखं जास्तीत जास्त वॉर्डमध्ये आपण निवडून यायचं आणि त्याच्यानंतर महापालिकेची सूत्र आपल्याच हातात ठेवायची. ती एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरेंकडे जाणार, राज ठाकरेंकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे, पण एकनाथ शिंदेकडे जाणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरे 2017ला जे होते तितकी ताकद एकनाथ शिंदेची होणार नाही. मात्र कॉम्पन्सेशन म्हणून त्यांना ठाण्यापासनं त्या सगळ्या पट्ट्यात त्यांना मोकळीक दिली जाईल की तुम्ही ठाणे आणि तिकडे तुम्हाला आम्ही सेकंडरी भूमिकेत राहतो, तिकडे तुम्ही अग्रक्रमाने राहा, मुंबई मात्र आमच्याकडे द्या आणि हे वोट ट्रान्सफर करा. या पद्धतीची स्ट्रॅटेजी कदाचित, पण आपण फक्त बोलणार, म्हणजे खरी स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी चालू असेल. आणि पण हा मुद्दा येणार आहे की अमराठी मतदारांवरचा आपला ताबा ठेवणं आणि मराठी मतदारां हे या 3 गटांमध्ये विभागले जातील हे पाहणं, आणि शिंदेचे आणि राज ठाकरेंचे मतदार आपल्याला आपली मतं आपल्याला मिळतील आणि आपली अमराठी मतं त्यांना मिळतील. त्यात शिंदेना मिळण्याची शक्यता जास्त आहे, अमराठी मतं राज ठाकरेंकडे जाण्याची शक्यता कमी आहे. राज ठाकरेंना आम्ही बरोबर घेऊ हे का म्हणाले देवेंद्र फडणवीस, याचं कारण म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मतावर हे करू शकतात, प्रभाव टाकू शकतात. अमराठी शिंदेच्या मतापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मतावर प्रभाव टाकू शकतात, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी फार व्यवस्थित हात टाकलेला आहे की राज ठाकरेंना आम्ही बरोबर घेऊ, कारण मुंबई त्यांना हवी आहे, म्हणजे आपल्या ताब्यात ठेवायची, आणि मुंबई ताब्यात ठेवायची म्हणजे मुंबईचा महापौर आणि स्थायी समिती, मुंबईची स्थायी समिती ही सर्वात महत्वाची आहे, त्याच्यासाठी संख्याबळ हवं आहे आणि ते मिळवण्याचा भाजप असा प्रयत्न करेल असं वाटतं. खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा आजच आपण पेपर वाचलेलेच असणार आहे, त्याच्यामध्ये पाहिले की 100 दिवसांचा प्लॅन त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना एक इन्फ्रा मॅन म्हणून स्वतः प्रोजेक्ट करायचा आहे. शिवाय अनेक अशा दबक्या आवाजातल्या चर्चा सुरू आहेत, ते म्हणजे की जरी आता फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले असले तरी ते कदाचित पूर्ण 5 वर्ष नसतील, मध्ये कधीतरी त्यांचं एलिव्हेशन होईल, बढती होईल आणि त्यांना केंद्रात पाठवलं जाऊ शकतं. ह्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस, म्हणजे त्याच्या आधीच जर महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या तर त्या दृष्टीने मी बोलते, पण मुंबईमध्ये ज्या
पद्धतीने विकास कामं हातात घेण्यात आलेली आहेत. मग तो अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, अजून सी लिंक अनेक आहेत, मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्या त्यांनी हाती घेतलेल्या आहेत किंवा त्यांच्या 14च्या काळापासून हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्यांना पूर्णत्वाला न्यायच्या आहेत. या सगळ्याचं क्रेडिट सुद्धा ते आपल्याकडेच अर्थात घेणार. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं केलं तर आहे, हे म्हणजे आपल्या बाजूने दिलं तर आहे, पण इन रिटर्न सुद्धा आपल्याला मग तेवढंच मिळणं अशी कुणाचीही अपेक्षा असू शकते. त्यामुळे शिवसेनेला बाजूला सारून किंवा शिवसेनेची जी स्पेस सगळी मुंबईतली आहे, भले ती शिंदेची असेल किंवा ठाकरेंची असेल, त्याच्यावर जर कब्जा मिळवायचा असेल, त्या आपल्या ताब्यात जागा आणायच्या असतील, तर भाजपला काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मुंबईतला आता बऱ्यापैकी मराठी मतदार सुद्धा त्यांच्या पाठीशी राहतोय, हे सुद्धा आपण म्हणू शकतो. हो, भले त्यातलं म्हणजे बऱ्याच जणांच्या मुखामध्ये असं असतं की हो बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला असंच केलं, किंवा बरोबर. अनेक जण असे आहेत की जे बाळासाहेब ठाकरेंची आठवण ठेवतात, शिवसेनेने आपल्यासाठी काहीतरी केलं याची आठवण ठेवतात, पण आज मात्र त्यांची मतं ही भाजपकडे झुकलेली सुद्धा पाहायला मिळतात. असा सुद्धा एक मराठी हो, वर्ग आहे. तर आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची जी स्पेस सगळी मुंबईतली अजूनही शिल्लक आहे, शिवसेनेच्या विभाजनानंतर सुद्धा किंवा नाव आणि चिन्ह नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंची स्पेस जी आपल्याला मध्ये पाहायला मिळते की त्यांचे 20 पैकी 10 आमदार तर मुंबईतनच इटसेल्फ आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ती स्पेस भाजप आपल्याकडे कशी काय खेचून आणू शकते? म्हणजे काय त्यांना करावं लागेल त्यासाठी? त्यांना कसं आहे की मुंबईच्या अस्मितेवर भाजप बोलू शकत नाही. कारण भाजपला अमराठी मतदार हे सगळा केटर करायचं आहे आणि नॅशनल याचंही चित्र त्यांना डोक्यात ठेवायचंय, कारण त्यांच्या समोर ते आहे. आता मुंबईची अस्मिता, मराठी अस्मिता हा मुद्दा जरी राज्यात फार चालत नसला, आणि तो चालतही नाही, म्हणजे मी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी फिरत होतो तेव्हाही लक्षात यायचं पुण्यातही चालत नाही, कारण पुण्यात हा मुद्दा कळतच नाही, कारण आता मुंबईच आपल्या मराठीच आहे, गुण आहे पूर्ण. त्यामुळे मुंबईमध्ये आता तो अस्मितेचा मुद्दा कितपत ठळकपणे तरुण पिढीला वाटतो हे एक इंटरेस्टिंग ठरणार आहे. आज जी शिवसेनेची तू जी स्पेस म्हणतेस की ती जी आहे ती मुख्यतः शाखा प्रमुख आणि ती जी एक संघटना बांधणी वेगळ्या पद्धतीची शिवसेनेने त्यांच्या पद्धतीने केलेली होती, त्याची ती ताकद आहे. शाखा प्रमुख हे त्यातलं खरं केंद्रबिंदू आहे. यातल्या असंख्य शाखा प्रमुखांना एकनाथ शिंदेनी आपल्याकडे वळवलेलं आहे. म्हणजे आता तू म्हणतेस तसं जागा मिळाल्यात यांना उद्धव ठाकरेंना, पण गंमत म्हणजे त्यातल्या 10 जागा या राज ठाकरेंमुळे मिळाल्या. म्हणजे तिथे ऑलरेडी मतांचं विभाजन वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे, त्याचा फायदा उद्धवना मिळाला. आता हा फायदा उद्धवना न मिळता आपल्याला कसा मिळेल या दृष्टीने चाचपणी भाजप करेल. म्हणजे जर का आपण राज ठाकरेंची मतांची संख्या बाजूला काढली तर उद्धव ठाकरेंना मिळालेल्या जागा या 10वर येतात टोटल, आणि त्यातल्या 8च मला वाटतं मुंबईत येतात किंवा जास्त मुंबईत येतात, म्हणजे त्याचं मला एक्झॅक्ट हे माहित नाही. पण ही मराठी मतं, म्हणून म्हटलं राज ठाकरे त्यांना बरोबर का हवेत, तर उद्धव ठाकरेंची जागा अधिकाधिक कमी करणं आणि मुंबई महापालिकेवरचा त्यांचा होल्ड किंवा मुंबई महापालिकेवरची त्यांची सत्ता घालवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रचंड मोठा आर्थिक आणि तू जे सांगतेस सगळे प्रोजेक्ट पूर्ण करणं, झपाट्याने पूर्ण करणं, हे सगळं करण्यासाठी त्यात ओतलेला पैसा किंवा त्यातनं मिळणारा पैसा, हे सगळं जे आज उद्धव ठाकरेंची ताकद आहे ती मुंबई महापालिकेत आहे. त्यामुळे आता प्रायोरिटी माझ्या मते भारतीय जनता पक्षाची हे आहे की राज आणि एकनाथ शिंदे यांचा वापर करून आपल्या मतांचाही काही, म्हणजे त्यांच्यातली काही मतं आपल्याकडे खेचणं जिथे ते वीक असतील, म्हणजे ज्या वॉर्डमध्ये एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे वीक असतील, म्हणजे कुठे आपण उद्धव ठाकरेंची समोरासमोर लढायचं, म्हणजे जसं ते राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर विचार करतात की काँग्रेसशी कुठे सरळ लढायचं, कारण त्याचा त्यांना ऍडव्हान्टेज मिळतोय, पुन्हा पुन्हा दिसलेलं आहे 1 to 1 काँग्रेस बरोबर झालं तर कुठे उद्धव ठाकरेंबरोबर 1 to 1 झालं तर आपल्याला फायदा मिळेल, कुठे उद्धव ठाकरे आणि शिंदे झालं की शिंदेना फायदा मिळेल, आणि कुठे राज ठाकरे फॅक्टर महत्वाचा ठरेल. अशा पद्धतीने ते धोरण आखतील. आणि आत्ताच्या घडीला तू जे म्हणालीस की देवेंद्र फडणवीसांचं कदाचित एलिव्हेशन होऊन वर जाते, मला तसं खरंच मनापासून वाटत नाही. त्याचं कारण असं, देवेंद्र फडणवीसांचं वय त्यांच्या बाजूने, अजूनही त्यांना नॅशनल पॉलिटिक्समध्ये जायला भरपूर वेळ आहे. मुळात महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये भाजपची पाळंमुळं पक्की करून ते जेव्हा वर जातील तेव्हा नॅशनल लेवललाही त्यांचं ताकद वाढेल. नाहीतर मग कसं होतं की तुमचं राज्य तुमच्या हातात नाही गेलं. म्हणजे मी एक किस्सा म्हणून सांगतो, वेळ असेल तर छोटा, हो, की हो.
प्रमोद महाजन जेव्हा मी दिल्लीत होतो तेव्हा प्रमोद महाजन गप्पा मारताना सांगायचे की एकदा असा पेच आला होता माझ्यासमोर की महाराष्ट्रात राहावं का दिल्लीत राहावं, कारण मी दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्रातले माझी पाळंमुळं दुसरे खेचतायत, प्रभाव कमी होते हे कळत होतं. आणि शेवटी एकदा निर्णय घेतला की शरद पवारांसारखं करायचं नाही, असं ते म्हणाले होते की शनिवार रविवार महाराष्ट्रात जा मग दिल्लीत राहा, असं नाही, आपलं प्रभाव क्षेत्र दिल्लीच करायचं आणि महाराष्ट्र दिल्लीतनं आपल्या ताब्यात ठेवायचं. देवेंद्र फडणवीसांना पुढे जाताना तशीच स्ट्रॅटेजी करायला लागेल आणि ती करताना जर का महाराष्ट्रात मध्य प्रदेश, राजस्थान किंवा गुजरात सारखं भाजप विस्तारला आणि पुढच्या 10 वर्षात विस्तारला. म्हणून एक आणखी महत्वाचं सांगतो, देवेंद्र फडणवीसांची अलीकडची मुलाखत मला वाटतं निवडणुकीच्या आधी किंवा नंतर दिलेली, त्याच्यात त्यांनी एक महत्वाचं वाक्य घेतलं होतं. ते असं म्हणाले होते की बराच काळ पुढची अनेक वर्ष, कदाचित 10 वर्ष पण म्हणाले असतील, महाराष्ट्रात आघाडीचं राजकारण चालणार आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. कधी अमित शहा 2029ची घोषणा अमित शहाने केल्यानंतर, अमित शहा म्हणाले 2029 मध्ये स्वबळावर आम्ही सत्तेत येणार किंवा महाराष्ट्र आणणार. देवेंद्र फडणवीसांनी उलट म्हटलं की नाही, आघाडीच राहणार आहे. त्यांना या रियालिटीची जाणीव आहे. त्यामुळे पहिला टप्पा म्हणून त्याने राज ठाकरेंना पण दुखावलं नाही, राज ठाकरे बरोबर असावेत, एकनाथ शिंदे बरोबर असावेत आणि पहिली प्रायोरिटी म्हणजे मुंबई महापालिका ताब्यात घेणं आणि उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या अधिक दुर्बल करणं. याच्यात त्यांना ज्या काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतील ते करायला सध्या तरी भारतीय जनता पक्ष तयार दिसतोय, कारण ते बराच पुढचा विचार करून स्ट्रॅटेजी खेळतायत असं मला वाटतं. पण तुझा जो प्रश्न होता तो पेच भाजप समोर नक्की आहे. मराठी मतदार किंवा मराठी मतदारांचं आपल्याकडे खेचण्यापेक्षा त्याच्यात विभाजन कसं होईल आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याकडे ते अधिक लक्ष देतील. शिवाय आणखी एक त्याला मुद्दा एक शेवटाला असा येतो की उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाची ध्वजा घ्यायला लागले, म्हणजे अलीकडच्या काळात सुरू झालंय. म्हणजे हिंदुत्वाच्या मतात सुद्धा आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजप या पद्धतीचं डिव्हिजन होणार आहे. पण अमराठी हिंदू मत ही उद्धव ठाकरेंकडे जातील असं मला वाटत नाही. पण एकनाथ शिंदेना तो चॅलेंज आहे. उद्धव ठाकरेंनी जर का कडवं हिंदुत्व पुढे आणलं तर राज आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही चॅलेंज येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्र इतकीच गुंतागुंतीची राहणार. एक शेवटाला यायचं ते म्हणजे की 2 व्हर्जन्स आहेत जे पक्ष फुटलेले आहेत त्याच्यामध्ये. एक असं व्हर्जन आहे जे एकनाथ शिंदेकडनं सांगण्यात येतं की विचारसरणीसोबत तडजोड झालेली होती आणि राष्ट्रवादी आम्हाला संपवतेय, याच्यामुळे तो एक उठाव झाला आणि म्हणून शिवसेनेमध्ये फूट झाली. दुसरं व्हर्जन असं आहे की ज्याच्यामध्ये आरोप होतात की भाजपने हे पक्ष फोडले. आता जे काही असेल पण शेवटी पक्ष हे फुटलेले आहेत. ह्याच्यामध्ये शिवसेना कमजोर करण्याचा जर कोणाचा हेतू असेल तर तो साध्य झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आजही भाजपसमोर शिवसेनेचं, ती कुठलीही शिवसेना असेल किंवा कंबाईंड शिवसेनेची पॉवर असेल, आजही भाजपसमोर शिवसेनेचं आव्हान आहे असं म्हणायचं का की शिवसेना हळूहळू कमजोरच होत जाईल आणि भाजप जो आता सध्या मोठा भाऊ आहे तोच शेवटी एक भाऊ राहील, दुसरा भाऊ राहणारच नाही, अशी परिस्थिती उद्भवेल असं तुम्हाला वाटतं? भाजपाकडनं शिवसेनेचा पराभव झालेला नाहीये, शिवसेना नेतृत्वाचा पराभव झालाय, म्हणजे उद्धव ठाकरेंचा. तो त्यांनी पराभव केलाय. शिवसेना अजून बऱ्यापैकी ताकदीने मुंबईत म्हणजे त्या पट्ट्यात आहे आणि त्याचं नेतृत्व फक्त बदललेलं आहे. फक्त ते नेतृत्वाने भाजपच्या नेतृत्वाला ऍक्सेप्ट केलं उघडपणे. त्या अर्थाने तू म्हणतोस तसं तो मोठा भाऊ याच्यात गेलेला आहे की म्हणजे आपण असं म्हणू की बरोबरीने जाऊन, म्हणजे जे पूर्वीच्या काळात, एक लक्षात घ्या, आपण असं समजतो ना, आता मी 95 पासून शिवसेना भाजप युती म्हणतोय, त्यांच्यात कधीही मनोमिलन कधीच झालेलं नव्हतं. कायमच ते एकमेकाला, म्हणजे अगदी बाळासाहेब असल्यापासनच्या त्या फक्त वरच्या गप्पा होत्या. खासगीत मी अनेक नेत्यांशी कशा गप्पा व्हायच्या ते पाहिलेलं आहे, वादावादी व्हायची. तर आता भाजपला ऍडव्हान्टेज एवढाच आलाय की अशी शिवसेना आपल्या बरोबर आलेली आहे की जी आपल्या बरोबर आपल्या दृष्टीने विचार करेल किंवा आपल्याला काय म्हणू सहकार्य करेल. म्हणजे तिकडे जसं नितीश कुमारांपेक्षा जास्त जवळ एकनाथ शिंदे, त्यामुळे आत्ताच्या घडीला म्हणजे, आणि त्यांनी ते उघडपणे मान्य केलंय. त्यामुळे हा भाजपचा ऍडव्हान्टेज आहे. पण भाजपने शिवसेना पक्ष हा काय भाजपला
पराभूत करता आलेलं नाही. तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पराभूत करता आलेला नाही. तिथेही नेतृत्व बदल झालेला आहे आणि नवं नेतृत्व हे आपल्या बरोबर आलेलं आहे. प्रश्न येणार आहे तो पुढच्या काळात भौतिक विस्ताराचा. म्हणजे समजा पुढची 10 वर्ष या तिघा पक्षांनी असं ठरवलं की आता जसं लोक विधानसभा लढवली तसं आपण लढवायचं आणि प्रादेशिक आपलं जे प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यात कायम राहायचं आणि एखाद दुसरीकडच्या जागा घ्यायच्या. म्हणजे भाजपने असं ठरवलं मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा इकडे आम्ही वर्चस्व दाखवतो. अजितदादांनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र बघावा. एकनाथ शिंदेनी ठाणे जिल्हा, कोकण आणि काही प्रमाणात मुंबई असं बघावं. आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे यांचं नेतृत्व, त्यांचं फॅक्शन म्हणा किंवा त्यांचा गट हा राजकीय दृष्ट्या कसा दुर्बळ होईल याला प्रायोरिटी द्यावी. अशा पद्धतीची रचना कदाचित पुढच्या काळात होऊ शकते आणि त्या दृष्टीने हे अलायन्स काम करेल. पण शिवसेना पक्ष संपलेला नाही, तो संपणारही नाही. आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण संपलेला नाही, फक्त नेतृत्व बदल त्यात झालेला आहे. ते भाजपने साध्य केलं आणि नवं नेतृत्व आपल्याला बरोबरीने राहील, आपलं नेतृत्व मान्य करेल केंद्रीय, एवढ्या परिस्थितीत पालट त्यांनी केलेला आहे. खूप खूप धन्यवाद प्रशांत दीक्षित सर, तुम्ही हे सगळं विश्लेषण आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवलं त्याबद्दल. कारण की ही चर्चा तशी झालेली नव्हती आणि मला असं वाटलं की या विषयावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. निवडणूक म्हटली आणि सार्वत्रिक निवडणूक म्हटली की त्याच्यामध्ये हजार पैलू असतात की ज्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे आज आपण हा विषय घेतलेला आहे. मला असं वाटतं इथून पुढे सुद्धा असे अनेक विषय येतील. कितीही अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई म्हटली तरी सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आणखीन एक महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या रूपाने पुन्हा एकदा या अस्तित्व आणि वर्चस्वाच्या लढाया सुरू होणार आहेत आणि त्यामुळे आणखीनही असे अनेक विषय असतील ज्यावर आम्हाला पुन्हा एकदा तुमच्यासोबत चर्चा करायला जरूर आवडेल. पण आज तुम्ही हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या विषयावरच्या तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत प्रेक्षकांच्या त्या तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आणि तुमच्या डोक्यात एखादा विषय असेल की जो आम्ही चर्चेसाठी घ्यावा तर तो सुद्धा तुम्ही मांडू शकता. नक्की आम्ही सुद्धा त्याच्यावर विचार करू. तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबतोय. बघत राहा मुंबई तक.